नंदबाळ सावंत या धन्यवाद ज्ञानेश्वर परसेकर. नंदबाळ सावंत पुढील सत्काराचे मानकरी. धन्यवाद नंदबाळ सावंत. काय म्हटलं? धन्यवाद काकी. त्यानंतर मी विनंती करेन आजच्या समारंभाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट रमाकांत भाई खलब यांना की पुढील सत्कार आपल्या हस्ते सांभाळावेत. मोर्जी गावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, गोव्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार विष्णू शेडगावकर, ज्यांना आपण विजय या नावाने ओळखतो. विद्याप्रसारक हायस्कूल या शाळेतून सेवानिवृत्त झालेले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले असं हे व्यक्तिमत्व, ज्यांना राष्ट्रीय स्तरावर सुद्धा पुरस्कार लाभलेले आहेत, असं हे व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. मोर्जवासियांसाठी, आपल्या मांडवेवासियांसाठी पण ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर प्रभाकर शेळगावकर. प्रभाकर गावकर सर शेळगावकर देते. हे सुद्धा विद्याप्रसारक हायस्कूल मोर्जी या शाळेतून शिक्षकाची नोकरी करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा पण या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्यानंतर विकास आसगावकर यांना विनंती आहे की सत्कार समारंभ स्वीकारावा. या पुढील सत्कार मूर्ती विकास आसगावकर अनुपस्थित आहे. तुळशीदास रावत हे तुये गावचे गावचे नागरिक असून खरोखरच विविध क्षेत्रात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा पण या ठिकाणी भाईंच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे. त्यानंतर धनंजय शेडगावकर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारावा. सरकारी सेवेतून निवृत्त झालेले आपले धनंजय शेडगावकर सत्कार स्वीकारत आहेत. त्यानंतर रामा सावळ देसाई पेडणेचे आहेत. त्यांना विनंती आहे की ते पुढील सत्कारासाठी तयार राहावं. धन्यवाद धनंजय शेडगावकर. रामा सावळ देसाई अनुपस्थित. त्यानंतर गणेश परब वारखंड गावचे. गणेश परब
एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. पाचेकर सर, माजी मुख्यमंत्री गोवा राज्य, असे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट रमाकांत भाई खलप, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार, आजच्या खास उपस्थित सौभाग्यवती संगीता परब, माजी कला संस्कृती मंत्री, आपले सन्मानित मान्यवर सतीश शेडगावकर, जिल्हा पंचायत सदस्य, त्यानंतर महेश नाईक गावकर सर, माजी अध्यक्ष अखिल गोवंतर क्षत्रिय मराठा समाज, ॲडव्होकेट अमित सावंत सरपंच, मांद्रे ग्रामपंचायत, त्यानंतर तुळशीदास गावस सरपंच, हौसापूर चांदेर ग्रामपंचायत, त्यानंतर किरण सावंत, पंच सदस्य ग्रामपंचायत मांद्रे, ज्योतशंकर महाले, सदस्य अखिल गोवंतर मराठा समाज केंद्रीय समिती, त्यानंतर रघुवीर सावंत, आजचे निमंत्रक संतोष पालेकर, ह्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सखाराम सावंत, तसंच ह्या शाळेच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्ताराम सावंत. धन्यवाद ॲडव्होकेट श्यामभाई शेट्टी. आता मी विनंती करेन मान्यवर गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर, केंद्रीय कायदा मंत्री श्री रमाकांतजी खलप, गोव्याच्या माजी मंत्री श्री परब, श्रीमती परब, जिल्हा पंचायत सदस्य शेटगावकर, केंद्रीय समितीचे सदस्य आणि माझे मित्र शंकर, तसेच सतीश मिस्टर शेट्टी आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर बंधू भगिनींनो, पत्रकार मित्र,
कालपासून आम्ही शिवाजी महाराजांची जयंती गोव्याभर सगळीकडे साजरी करतो. महाराजांना लोक ओळखतात एक जाणता राजा म्हणून, एक रयतेचा राजा म्हणून. गेली 8-10 वर्षे मी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचा अध्यक्ष होतो. खूप कार्यक्रमात राजकारण्यांना मांडीला मांडी लावून बसायचं, फक्त प्रोग्रामापुरतं मला भाग्य लाभलं. आणि बोलता बोलता मी भाषणात रोज म्हणायचो, तुम्ही राजा झालेत बरोबर आहे, पण रयतेचे राजा व्हा. आणि रयतेचा राजा कसा असतो हे आम्हाला शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे. आता जागोजागी कालपासून मी बघितलं कितीतरी ठिकाणी पुतळे उभारले. मला वाटतं पुतळे उभारावे, आम्ही तुम्ही ते बघावे आणि आमच्यापेक्षा जास्त आमच्या या राज्य चालवणाऱ्या लोकांनी बघावे, जेणेकरून त्यांनी या रयतेला न्याय द्यावा, या रयतेवर प्रेम करावे, आपल्या लोकांवर प्रेम करावे. मी बघितलंय खूप खूप मी हे तर आमचे राजकारणी म्हणजे आमच्या राजाचे आहे. ते राज्याची सुव्यवस्था, आपल्या राज्यातल्या लोकांना काय पाहिजे काय नको त्याची खातिरदारी करणारी लोक आहेत. काही क्षण तुम्हाला सांगतो, जे मंचावर बसलेली लोक आहे त्यांच्याशी मला काम करण्याचा अनुभव मिळाला. काहीच असं नातं नव्हतं, ओळख नव्हती. माझा जन्म झाला मडगावमध्ये, माझे नातेवाईक सगळे काणकोणमध्ये. पेटण्याची माझा जरा काडीचाही संबंध नव्हता. मी पणजी पोलीस स्टेशनला असताना एका कलेक्टरची आणि माझी काहीतरी बाचाबाची झाली. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. रमाकांत भाई खलाप गोव्याचे उपमुख्यमंत्री नाही, NRI कमिशनचे चीफ होते. सेक्रेटरीएटमध्ये आपलं ऑफिस होतं, लॉ कमिशन. साहेबांनी मला निरोप पाठवला आणि बोलून आणलं आणि त्या कलेक्टरला पण बोलून आणलं आणि मला विचारलं, महेश गावकर तू कुठचा, तू कोण? आणि माझी ओळख काढून घेतली आणि त्या कलेक्टरला सांगितलं, हे प्रकरण इकडे सोडवा. का केलं त्यांनी? काय गरज होती त्यांना? माझी त्यांच्याशी जरा पण ओळख नव्हती. हे जनतेवरचं प्रेम असतं, हे आपल्या लोकांवरचं प्रेम असतं. मी ती गोष्ट आजपर्यंत विसरलो नाही. भाई विसरले असणार, पण मी अजून नाही विसरलो. त्याच्या अगोदर मी PSI असताना 25 वर्षे झाली त्याला, ताईने मला निरोप पाठवला. माझ्याबरोबर एक सुरेश परब म्हणून शिकत होता मुलगा, तो नंतर ताईच्या ऑफिसमध्ये होता. त्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचे सगळे व्यासपीठाचे मान्यवर, सचिवप्रेमी, वक्ते, बोलपाचे असं टायमर असं नाटक असं. तर एक अमितान सांगल्याप्रमाणे जरी राजीनामा दिला किंवा तिथलं राजकारण फाल्यां राजीनामा देऊन परवा परत खुर्चीवर बसू शकता राजकारण घटका. तर शिवाजीच्या विचाराप्रमाणे आम्ही सगळ्या देशवासियांनी किंवा आमच्या मांजरे मतदारसंघाच्या लोकांनी जर शिवाजीचे एक एक विचार जर आम्ही घेतलो आणि तो जगा कळला तो आम्ही जर त्यांना दाखवून दिलो, तर आम्ही आमचो देश शिवाजीच्या विचाराप्रमाणे पुढे उठले आणि व्हरून जाय आणि तोच विचार आम्ही घेऊन पुढे वचूं. धन्यवाद. महत् भाग्य गावामध्ये प्रथमतः मला लाभलं. मांजरे गावामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती ही सावंतवाड्यावरती दिसत आहे. हे संपूर्ण सावंतवाड्यावरील लोकांना हा भाग्याचा क्षण आहे आणि हे आपण कधीही विसरता कामा नये. यापुढे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना होईल गावामध्ये, परंतु सावंतवाड्यावरील मूर्ती ही सदैव इतिहासात अजरामर राहील.
पुनश्च एकदा आपणा सर्वांना जास्त भाषण करत नाही, प्रास्ताविक करण्यासाठी उभा होतो. परंतु एकच सांगू इच्छितो या शुभ अशा व्यासपीठाच्या माध्यमातून की आयुष्यामध्ये शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. नॉलेज ऑफ एज्युकेशन इज असेन्शियल इन अवर डे टू डे लाईफ. कारण असं म्हटलं जातं की शिक्षणामुळे माणसामध्ये एक प्रकारची सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेमुळे माणसाचे विचार प्रगल्भ होतात. प्रगल्भ विचारातून माणसाचं ज्ञान वाढतं आणि ज्ञानामुळेच माणूस महान बनतो. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रचंड प्रमाणात ज्ञान होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महान बनले. त्यांचा आदर्श आपण घेत आहोत. जाता जाता निरोप घेत असताना या भाषणाचा एकच सांगू इच्छितो की जलाशयात पाणी भरपूर आहे. जलाशयात पाणी भरपूर आहे, परंतु घाटीने घागरीने खाली मान केल्याशिवाय, खाली नतमस्तक झाल्याशिवाय ते पाणी आपणाला प्राप्त होणार नाही. त्याचप्रमाणे गुरुसमोर नतमस्तक झाल्याशिवाय गुरूंचे आशीर्वाद आपणाला लाभणार नाही. आजच्या या क्षणी माझे वडील या जगात नाही आहे. अत्यंत आठवण होत आहे या क्षणाची की प्रचंड प्रमाणात त्यांनी मला सहकार्य केलं आणि म्हणून आज मी या व्यासपीठावरती उभा आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन तुम्ही आम्ही सर्वजण पुढे मार्गक्रमण करूया. आपला वाडा, आपला गाव, आपला गोवा सुजलम सुफलम बनवण्यासाठी एकमेकास सहाय्य करूया. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. थँक्यू.